आज आपण बघत आहे थंडगार मिल्कशेक, तेही घरच्या घरी आणि परफेक्ट गाड्यावर मिळतो त्याच प्रमाणात होते। बघा, मस्त असं दाटसर मिल्कशेक बनून तयार होते। आपल्याला बाहेर जायची अजिबात गरज नाही आहे, घरीच बनवून प्या, कारण घरचं पौष्टिक असते आणि छान असते आपल्या शरीरासाठी। तर मी नेहमी सांगेल, तुम्ही घरच्या घरीच मस्त असं बदाम मिल्कशेक बनवून तयार होते। तर मग झटपट असं बदाम मिल्कशेक बनवून तयार होते की। तर मग तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर मग पटकन सबस्क्राईब करा की। चला तर मग आपण थंडगार मिल्कशेक बनवायला सुरुवात करूया। बदाम मिल्कशेक बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आपण इथं बघणार आहे। तर इथं मी 2 चमचे कस्टर्ड पावडर घेतली आहे। व्हॅनिला फ्लेवरची आहे, ही कुठल्याही फ्लेवरची घेऊ शकता। अर्धा कप दूध घेतला आहे। पिठी साखर घेतली आहे, तुम्ही याऐवजी साखर वापरली तरी चालेल। आणि 17 ते 18 बदाम घेतले आहे। हे बदाम मी रात्रभर पाण्यात भिजत घालल्या होत्या आणि त्याची अशी सालं काढून घेतली आहे। इतका वेळ जर नसेल तर तुम्ही गरम पाण्यामध्ये 15 ते 20 मिनिटं भिजत घातल्याने याची साल पटकन निघते। आणि आपल्याला बदाम मिल्कशेक बनवण्यासाठी 1 लिटर दूध लागणार आहे। इथे नाही आहे पण आपण घेणार आहे। आता सर्वप्रथम आपल्याला मिक्सरमधून या बदामाची पेस्ट तयार करायची आहे। अर्धा कप दूध आहे, बदामामध्ये ही दूध घालून आपल्याला मिक्सरमधून बारीक याची पेस्ट करून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता, मी मिक्सरमधून अशी बदामाची बारीक अशी पेस्ट करून घेतली आहे। त्याचबरोबर आपल्याला बदाम मिल्कशेकमध्ये टाकायला थोडे ड्रायफ्रूटचे तुकडे लागणार आहे, हे मी असे कुटून घेतले आहे। चला तर मग आपण मिल्कशेक बनवण्यासाठी दूध गरम करायला घेऊया। 1 लिटर फुल क्रीम म्हशीचं दूध गॅसवर गरम करण्यासाठी ठेवलं होतं। आपल्याला गॅस मोठा आचेवर करायचा आहे आणि दुधाला एक अशी उकळी काढून घ्यायची आहे। लक्षात ठेवा, दूध नेहमी हे घट्टच वापरावं। तर मी एकदम क्रीमी म्हशीचं दूध वापरलं आहे। आता दुधाला एक मस्त अशी उकळी आणून घेऊया। तुम्ही बघतच असाल, दुधाला उकळी येण्यास सुरुवात झाली आहे। बघा, मस्त दुधाला उकळी आली आहे। आता आपल्याला गॅस करायचा मध्यम आचेवर। बघा किती छान उकळी आली आहे। कढईच्या कडेला जे साय लागले आहे ते आपल्याला यामध्येच खरडून घालायचे आहे। आता मी 5-6 चमचे एवढं दूध काढून घेते। आपल्याला कस्टर्ड पावडरसाठी कोमट दूध लागणार आहे। आता 5 ते 6 मिनिटं दूध चांगलं शिजून घ्यायचं आहे आपल्याला। तुम्ही बघू शकता, मी इथं 5 ते 6 मिनिटं मस्त दूध असं आटून घेतलं आहे। बघा, आणि सतत मी ही दूध असं फिरवत राहिली आहे। सतत काय करायचं, आपल्याला असं दूध फिरवत राहायचं आहे, ज्याने काय होईल की असं बुडाशी चिटकणार नाही आहे। त्याचबरोबर आपलं दूधसुद्धा कोमट झालं आहे। आता यामध्ये आपण व्हॅनिलाची कस्टर्ड पावडर टाकून घेणार आहे। हे बघा, इथं व्हॅनिलाची कस्टर्ड पावडर आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे आणि याच्या गाठी व्हायला नको, म्हणून हे असं मिश्रण चांगलं या दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। लक्षात ठेवा, कोमट दुधामध्येच ही कस्टर्ड पावडर घालून घ्यायची आहे, थंड दुधामध्ये अजिबात घालू नका। असं मिश्रण हे चमच्याच्या साहाय्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं ही कस्टर्ड पावडर, जेणे काय होईल त्याच्या गाठी होतील नाही, याच्या गाठी होईल कामा नाही। आता आपल्याला ही या दुधामध्ये घालून घ्यायची आहे आणि एका हाताने चमच्याच्या साहाय्याने फिरवत राहायचं आहे, जेणे काय होईल याच्या गाठी तयार होतील नाही। हळूहळू असं सोडून द्यायचं आहे। आणि त्याचसोबत आपल्याला इथं जी आपण बदामची पेस्ट केली होती ती या दुधामध्येच घालून घ्यायची आहे। त्याचसोबत मी इथं पिठी साखर घालून घेते। तुम्हाला कितपत गोडी हवी आहे ते तुम्ही कमी जास्त करून घेऊ शकता। चांगलं मिश्रण हे फिरून घ्यायचं आहे आणि ड्रायफ्रूट घालून घ्यायचे आहे। मी इथं थोडं मिक्सरचं भांडं धुवून घेते पाणी, आणि आपल्याला आणखी हे मिश्रण चांगलं घट्ट होईपर्यंत 7 ते 8 मिनिटं शिजून घ्यायचं आहे। थोडं दूध आटेपर्यंत आपल्याला हे शिजून घेऊया आपण। तुम्ही बघू शकता, मी 7 ते 8 मिनिटं मस्तपैकी दूध आटवून घेतलं आहे। तुम्ही बघू शकता, मस्त असं क्रीमी टेक्स्चर आलं आहे आणि याची कन्सिस्टन्सी बघू शकता, मस्त दाटसर झाला आहे आपला बदाम मिल्कशेक।
परफेक्ट गाड्यावर जसा मिळतो तसाच घरच्या घरी बनवून तयार होते। मी तर तुम्हाला सांगेल की नेहमी कोणताही पदार्थ बनवायचा असला तर तो घरीच बनवून खा। चांगल्या प्रकारे बनतो आणि स्वस्तात मस्तही पडतं आणि आपल्या शरीरासाठीही चांगला असतो। बाहेरचा पदार्थ पाहिजे तसा असा शरीरासाठी आपल्याला चांगला नसतो। आपण बाहेर बदाम मिल्कशेक जर पिण्यासाठी गेलो तरी त्यामध्ये भरपूर प्रमाणात पावडर मिक्स केली जाते, त्यामुळे घरच्या घरी असा पटकन बनवून तयार होतो। हा मोजक्याच साहित्यात बनतो आणि चांगला बनतो। आता आपल्याला गॅस करायचा आहे बंद। तुम्ही बघू शकता मस्त असं दाटसर मिल्कशेक बनला आहे। आता हे मिल्कशेक थंड झाल्यावर पूर्णपणे आपल्याला असाचा असा हा फ्रीजमध्ये 4 तासासाठी सेट करायला ठेवायचा आहे, म्हणजे अजूनही हा दाटसर होईल। आता जर याची कन्सिस्टन्सी पातळ वाटत असेल तर फ्रीजमध्ये चांगल्या प्रकारे सेट झाला की मस्त दाटसर असा मिल्कशेक बनून तयार होतो। तर आपण याला थंड झाल्यावर फ्रीजमध्ये 4 तासासाठी ठेवून द्यायचं आहे। बघा इथं आपले 4 तास झालेले आहे। मी फ्रीजमधून बदाम मिल्कशेक बाहेर काढला आहे आणि तुम्ही बघू शकता मस्तपैकी असं सेट झालं आहे आणि दाटसर कन्सिस्टन्सी आली आहे। आता आपण हे ग्लासमध्ये काढून घेऊया। बघा मी इथं ग्लासमध्ये बदाम मिल्कशेक काढून घेतला आहे आणि उरलेलं मिश्रण हे वाटीमध्ये काढून घेतलं आहे। तुम्ही बघू शकता किती मस्त असं दाटसर झालं आहे। परफेक्ट गाड्यावर मिळतो तसाच बदाम मिल्कशेक आपण घरी बनवला आहे। बघा मी तुम्हाला जवळून दाखवते। मस्त छान असं टेक्स्चर आलेलं आहे। तर आपल्याला बदाम मिल्कशेक पिण्यासाठी बाहेर जायची गरज नाही आहे, घरच्या घरीच बनवून पिऊ शकतो आपण। बघा मस्त असं झालं आहे। आता आपल्याला यावर ड्रायफ्रूट घालून घ्यायचे आहे। बघा इथं मी ड्रायफ्रूट घालून घेतले आहे। मस्त असं थंडगार आपलं बदाम मिल्कशेक झालेलं आहे। उन्हाळा सुरू आहे तर मग थंडगार बदाम मिल्कशेक घरच्या घरीच बनवून नक्की प्या। चवीलाही भन्नाट लागते, अप्रतिम, खूप छान आहे। माझ्या तर अगदी आवडीचं आहे। आमच्या घरात सर्वांना बदाम मिल्कशेक खूप आवडतो, सगळ्यांची फरमाईश बनव म्हणून। तर मग आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक, शेअर आणि कमेंट करू शकता। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका। आणि त्याचबरोबर आगळी वेगळी रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका आणि बेल आयकॉनवर हिट करून ऑल सिलेक्ट करा, ज्याने काय होईल मी छान छान रेसिपी पदार्थ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल। आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। असेच छान छान रेसिपी बनवून खात जा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये।